आजच्या दिवसाची सुरुवात आमची शेतापासून झाली. तर राधेश्याम मित्रांनो, मी तुमचा बद्री घरी. आज सकाळी शेतात जात असताना आभाळ एवढं आलं होतं, पण शेतात जावंच लागलं. शेतामध्ये गेल्याच्या नंतर पहिले आमचा भैमुख बघितला, आंब्याकडे जाऊन आलो, कारण रोही एवढे येत होते आणि खात होते. मग शेवटी आम्ही गेलो ओमच्या इरीकडे जात असताना ओमला म्हणलं एवढा शूट घे तू. मग शूट घेता घेता आम्ही पोहोचलो तिथं, कारण इरीचं बांधकाम सुद्धा राहिलं होतं. म्हणून ओमला म्हणलं जरा लांबूनच बघ. आणि आम्ही विहीर बघत होतो, तेवढ्यामध्ये आम्हाला सर्पाचं दर्शन झालं विहिरीमध्ये. मग विहीर पाहणं झाल्याच्या नंतर सरळ ओमला घेऊन आलो आमच्या शेतामध्ये, कारण शेतामध्ये भैमुख सुद्धा काढणं सुरू झाला होता. पण आभाळ एवढं आलं होतं ना, हे काय आम्हाला भैमुख काढू देत नव्हता. पण कवरं ठेवा म्हणून आम्ही शेवटी भैमुख काढायला सुरुवात केली होती, कारण आज आमच्या गावाकडे 15 दिवस झाले सारखा पाऊस सुरू आहे. आणि मित्रांनो, कोणाकोणाच्या गावाला भैमुख असतो हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही भैमुखाकडे चक्कर टाकतच होतो की एवढ्यामध्ये पावसाचं काम सुरू केलं. मग पावसाचं काम सुरूच केलं होतं की लगेच आम्ही दूध काढून सरळ आलो आमच्या घरी, कारण शेतात थांबायचं होतं. पण एवढं वारं सुटलं होतं ना, मग फायनली आम्ही घरी आलो. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही फॉलो करून घ्या.